नुकताच एक्सपिरियन्स मी अनुभव माझा तुमच्याशी शेअर करतो. याच्यासाठी त्याच्यासाठी नुसता पळत होता. ते गेले घरी निघून, हा एकटाच झळत होता. कल्पना करा, एक प्रेत चितेवर झळत आहे. जीवनाचा खरा अर्थ कळायचा जर असेल ना, तर म्हटलं जातं स्मशानामध्ये चक्कर मारली पाहिजे. कारण कारण स्मशानभूमीमध्ये प्रेत एकटेच जळत होते. ते पाहून असंख्य प्रश्नांनी मनामध्ये एकच गदारोळ उत्पन्न केला होता. स्मशान शांतता, स्मशान अनुभवता. हेच ते प्रेत जिवंत असताना माझे माझे करत असे. एक एक रुपयासाठी झगडत असेल. मोह, माया, काम, क्रोध, मत्सर, चंद्रपी यांना घेऊन समाजामध्ये जगत असेल. आरेला कार्य करणारा हाच तो जळणारा देह. आज मात्र जळतोय शांत, स्तब्ध, एकाकी. तरीही शांतपणे पडून सुखाला जाळून घेतोय. शब्दरचना पहा. जीवलगांनी ज्याच्यासाठी जीव लावला ते आज ओक्साबोक्सी रडले जरूर. घरापासून स्मशानभूमीपर्यंत सोबती झाले खरे, परंतु विधी संपताच त्यांनी घरचा रस्ता धरला. घरी जाऊन त्यांनी सुद्धा कडू घास काढण्यासाठी 2-4 घास पोटभर घातले असतील, पोटभर खाल्ले असतील. आज 2-4 घास, पण उद्यापासून पोटभर अन्न खातील. ही वास्तविकता आहे. जमलेल्या लाखो रुपयांच्या संपत्तीपैकी जमवली फक्त फुटका रुपया मुखात आलाय. जीवनामध्ये 100 एकर जमिनीच्या तुकड्याला खरेदी केले, तरीही जायला नेले तर स्मशानभूमीतील एकाकी खाट समोर होता. अलिशान बंगल्यामध्ये छानसा सुंदर तयार केलेला बाथरूम. आज हा बाथरूम, ज्याची शेवटची आंघोळ त्यात नव्हती, ती होती फक्त आणि फक्त घरासमोरील रस्त्यावर आयुष्यभर ज्याच्यासाठी झगडला त्यातील एक गोष्ट बरोबर देखील नव्हती. मित्रांनो, जळताना ना प्रेम करणारे जीवलग, ना नातेवाईक, ना सगळे सोयरे, ना करोडोंची संपत्ती. तसं पाहिलं तरीही ती आयुष्यभर खोट्या गोष्टींचा मोह धरून पळत राहिला. ही खंत तर नसेल ना वाटत त्या जळणाऱ्या प्रेताला. प्रश्नार्थी वाटते. तेव्हा मित्रांनो, समाज बंधूंनो, आत्मतोडी, स्वतःचा मोठेपणा, दुसऱ्याबाबत असणारा आकस, समोरच्याला कमी लेखण्याची हीन मनोवृत्ती, गर्वाची भाषा, अहमपणाचा महामेरू या जीवनातील रासाची कारणे जर सोबत असतील तर जीवन कदापिही सुंदर होणार नाही. या व्हिडिओच्या माध्यमातून जीवन सुंदर बनवण्यासाठी काम, क्रोध, लोभ, मत्सर रूपी लक्षणांना दूर ठेवून जीवनामध्ये कितीही मोठेपण, कितीही प्रतिष्ठा, यश मिळाले तरी अहंकार रूपी सैतानाला दूर ठेवूया. प्रेमळ, आनंदी, सर्वांचा आधार म्हणून एक माणूस बनूया. हा छोटासा संदेश आहे. मला वाटतं प्रत्येक जण हा संदेश पाहत असताना, ऐकताना ते स्मशानातील प्रेत जाणवतं. मला वाटतं अवेअरनेस असणं हाच आपल्यातला ॲज अ सायकॉलॉजिकली इम्प्रूव्हमेंट करण्याचा पहिला प्रयत्न असतो. जर जीवनातली जीवनाला अधिक जर सुखी बनवायचं असेल ना, स्मशान शांतता ही प्रत्येकाने अनुभवायलाच हवी. प्रत्येकानं अनुभवायला. धन्यवाद.